जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, या घटकामधील सुद्धा लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि बघूया आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहे आणि इथे नेमका कट ऑफ किती देणार आहे ते सुद्धा आपण सांगणार आहोत. तर बघा, इथे मी सुरुवातीलाच सांगून देतो की महिलांचा कट ऑफ हा खूप कमी जाणार आहे. ठीक आहे, तर महिला उमेदवारांनी ज्यांनी पण या घटकामध्ये लेखी दिली आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. ठीक आहे, तर बघा 86 मार्कवाला विद्यार्थी आहे, 87 वाला आहे, परत 87 वाला विद्यार्थी आहे, त्यानंतर बघा 83 वाला विद्यार्थी आहे, त्यानंतर बघा 93 मार्क घेणारा विद्यार्थी आहे. ठीक आहे, त्यानंतर 85, 89, 85 वाला विद्यार्थी आहे परत, त्यानंतर 81, पुढे जर आपण बघायला गेलो 81 वाला विद्यार्थी आहे, 86, 87, 82, त्यानंतर बघा 91 वाला परत विद्यार्थी आहे, त्यानंतर 88, 82, 86, 89, पुढे जर आपण बघायला गेलो परत 88 वाला विद्यार्थी आहे, 86, 85, म्हणजे इथे 85 मार्क घेणे इथे सोपे झालेले आहे. म्हणजे 85 वाले इथे सेफ झोनमध्ये असू शकतात. ठीक आहे, पुढे पाहूया कारण की भरपूर विद्यार्थी इथे आहे. 88 मार्कवाला विद्यार्थी आहे, 82, 83, म्हणजे इथे 88 मार्कवाला सेफमध्ये असणार आहे. 85 प्लस मार्क ज्यांना आहे त्यांना इथे सेफ झोनमध्ये असू शकतात, पण त्यांचं ग्राउंड हे 44च्या आसपास पाहिजे. ज्यांना 85 मार्क आहे लेखीमध्ये, ज्यांना 88 मार्क आहे त्याला 41 जरी ग्राउंड असेल, बघा 90, 87 वाला विद्यार्थी आहे, 80, 76 इथे मार्क आहे. बघा आतापर्यंत आपल्याला 92 गुणवाला विद्यार्थी मिळालेला आहे. ठीक आहे, 92 आणि 91 लागोपाठ मार्क आहे. खाली 83 वाला विद्यार्थीसुद्धा दिसते. आणि इथे जर आपण बघायला गेलो तर चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे. 87 मार्क, 88 मार्क, 87 मार्कवाला विद्यार्थी आहे, 91 वाला विद्यार्थी आहे. आतापर्यंत आपल्याला 3 ते 4 विद्यार्थी इथे 91 वाले मिळालेले आहे. बघा इथे परत 93 वाला विद्यार्थी मिळालेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 93 मार्कवाला विद्यार्थी इथे टॉपर दिसतो आहे. 91 वाला मार्क आहे, म्हणजे इथे 88 मार्क वाला इथे सेफ झोनमध्ये असणार आहे. ठीक आहे, आपण सेफ झोन तुम्हाला सुरुवातीलाच सांगत असतो. 90 मार्कवाला इथे एकदम सेफमध्ये असणार असं वाटतं आहे, कारण की 90 ते 88 दरम्यान तुमचं जर ग्राउंड चांगलं असेल तर तुमचं इथे काम होऊ शकतात. 92 मार्कवाला विद्यार्थी आहे, कारण की पेपर इथे सोप्पा गेलेला आहे. विद्यार्थ्यांना बघू शकता प्रत्येकालाच इथे 80 प्लस आणि 88, 85 मार्क घेणे काही कठीण झालेलं नाही आहे, बघू शकता इथे. आणि आपण आता महिलांचा मेरिट बघूया किती जाऊ शकतो. ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांना ज्यांना 88 किंवा 88 प्लस मार्क असेल आणि तुमचं 40 प्लस ग्राउंड असेल तर तुमचं नक्की काम होईल. आणि 85 ज्याचं ग्राउंड आहे त्याचं लेखी आहे फक्त 85 वाल्यांसाठी, त्यांचं ग्राउंड 44च्या आसपास असेल तर तुमचं काम इथे 85% होऊ शकतं असं मला वाटते. त्यानंतर बघा महिलांना मार्क कसे पडलेले आहे बघू शकता, 80, 82, त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर कशा प्रकारे मार्क पडलेले आहे 67, त्यानंतर 63, 64, 64 लागोपाठ मार्क आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेला 81, 82 महिला उमेदवारांना इतके काही खास गुण दिसत नाही आहे. 82, 81 मार्क आहे, 76 मार्क आहे, 81 मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की महिला उमेदवारांचं इथे आरामात काम होऊन जाईल जरी तुमचं ग्राउंड कमी असेल किंवा तुमचं इथे पेपर दिला असेल. 81 मार्कवाले महिला उमेदवार आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर इथे महिला उमेदवाराला सुद्धा इथे 93 मार्क आहे, बघू शकता 85 मार्क आहे, आणि म्हणजे महिला उमेदवारमध्ये सुद्धा 93 टॉपर आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 80 वाली महिला उमेदवार आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं 88, 87, 87, त्यानंतर बस इतकंच महिला उमेदवारांना इथनं आहे. आपल्याला असं वाटतं की इथे बघू शकता इथे इथनं सुरू झालेलं आहे 6401 पासून महिला उमेदवार, म्हणजे महिला उमेदवारामध्ये 93 टॉपर आहे. पण तुम्हाला 80 प्लस किंवा 78च्या आसपास तुम्हाला लेखीमध्ये मार्क असतील तर तुमचं इथे काम 80% होऊ शकतं. आणि ज्यांना 80 प्लस मार्क आहे त्यांचं इथे 90% काम होऊ शकतं, महिला उमेदवारांचं सांगतो आहे मी. आणि ज्यांना 82च्या आसपास मार्क असतील त्यांचं
इथे 100% काम होऊ शकतं. 100 ते 99% महिला उमेदवारांचं. आणि पुरुष उमेदवारांचं आपण तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. घटकाचं नाव बघूया विद्यार्थी मित्रांनो. घटक कोणता आहे तर कोल्हापूर जिल्हा पोलीस दल चालक पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा गुणतालिका 1/8/2024 हे प्रसिद्ध झालेले आहे. आणि इथला तुम्हाला अंदाजित कटऑफसुद्धा आपण सांगितलेला आहे. किती सांगितलेलं आहे? पुरुष उमेदवारांसाठी 88 मार्क इथे सेफ झोनमध्ये, 95%. आणि महिला उमेदवारांसाठी इथे 82च्या आसपास 99% सेफ झोनमध्ये, 80% जर मार्क असेल लेखीला तुम्हाला तर 85% सेफ झोनमध्ये, आणि 78 मार्क जर असेल ना तुमचं ग्राउंड 50 मार्काचं किंवा 45 प्लस असेल तर तुमचं मग इथे काम होऊ शकतं. पण ग्राउंडवरून आणि टोटलवरच डिपेंड करतं. पण इथे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क्ससुद्धा मिळालेले आहे. पण महिला उमेदवारांचं इथे कमीमध्ये सुद्धा काम होऊन जाईल जर तुमचं ग्राउंड चांगलं असेल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.